विदर्भ रणजी करंडकाच्या फायनलमध्ये आता पोहोचलेली आहे आणि उपांत्य सामन्यामध्ये विदर्भानं मुंबईवर 80 धावांनी मात केलेली आहे। क्रिकेट विश्वातली ही मोठी बातमी, विदर्भ चौथ्यांदा आता रणजीची फायनल खेळणार आहे। 26 फेब्रुवारीपासून विदर्भ आणि केरळ यांच्यामध्ये अंतिम लढत सुरू होईल। विदर्भाच्या क्रिकेट संघाने पुन्हा एकदा कमाल केली आहे आणि मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीच्या फायनल्समध्ये प्रवेश केलेला आहे। आणि विदर्भाच्या संघाने जो काही यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये यश राठोडचा योगदान जो आहे तो अत्यंत मोलाचा आहे। आपल्यासोबत स्वतः यश राठोड आहे। यश, एका सीझनमध्ये 5 सेंचुरी आणि 933 धावा, खूप चांगला सीझन गेला आणि टीमलाही तुझ्या या परफॉर्मन्सचा फायदा मिळाला। थँक्यू सो मच। आय थिंक 933 रन झाले ह्या सीझनमध्ये, खूप चांगला वाटत आहे। कारण की सीझनच्या आधी मी प्लॅन केलं होतं की मला एवढे रन काढायचं आहे, स्टील ते व्हायचं आहे आतापर्यंत, बट ते होत आहे, तो खूप चांगला वाटत आहे। आणि फायनलमध्ये पण मला तेच करायचं आहे जे मी केलं आहे। मी 70 रन मागे आहे, जे माझा प्लॅन होता सीझनमध्ये करायचं, आणि मी कोशिश करीन की मी पुढच्या मॅचमध्ये तेच करू। म्हणजे या सीझनमध्ये 1000 धावांचा टार्गेट घेऊन तू चालत होता? हां, माझा प्लॅन होता की मला हा सीझनमध्ये 1000 रन काढायचा आहे। कारण की 1000 रन चांगला वाटते की 4 फिगरमध्ये तुमच्या सीझनचा रन जेव्हा राहते तेव्हा खूप चांगला वाटतं की तुम्ही सीझनमध्ये काही चांगला केलं आहे। यापूर्वी विदर्भाच्या टीमसाठी एका सीझनमध्ये 1000पेक्षा जास्त रन काढणारे वसीम जाफर आहे, त्यांच्यासोबत आता तुझं नाव घेतलं जात आहे। कसं वाटतं आहे? आणि विदर्भाचा संघ जो आहे तो फायनल्समध्ये रणजीमध्ये पोहोचलेला आहे, तुझा खूप मोठा योगदान आहे। टीम पर्सनल परफॉर्मन्स तू करू शकला, मात्र टीमसाठी पण योगदान देऊ शकला। खूप चांगलं वाटत आहे। वसीम सर च्या सोबत नाव माझा जोडत आहे, पण वसीम सरनी खूप एव्हरी इयर त्यांनी रन काढला, एव्हरी इयर। आणि फक्त स्टेटसाठी नाही, फक्त मुंबईसाठी नाही, फक्त विदर्भासाठी नाही, त्यांनी इंडियासाठी पण खूप रन काढलेले आहे। चांगलं वाटत आहे। माझा फक्त एकच सीझन असं गेला आहे, मला करायचं आहे पुढचं सीझन पण तसंच करायचं आहे, एव्हरी इयर मला असंच रन करायचं आहे। आणि खूप चांगला क्रिकेट आम्ही विदर्भ टीम खेळत आहे, आणि लास्ट इयर पण आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि फायनलमध्ये आम्ही हरलो। पण हा मॅच मुंबईसोबत जो होता आमचा मॅच, आणि खूप टक्करचा मॅच होता, आणि आम्ही टीम खूप चांगले खेळले हा मॅच, आणि खूप चांगली फाईट दिली त्यांना, आणि आम्ही फायनलमध्ये पण असंच फाईट करू आणि जिंकू फायनल। गेल्या वर्षीचा जो फायनल्स होता, मुंबईसोबतच स्पर्धा होती, झुंज होती, मात्र तेव्हा अपयश आलं होतं। कुठंतरी त्या मॅचचा वचपा काढलाय, बदला घेतलाय? हो, असं होतं माइंडमध्ये की जे लास्ट इयर झाला ते आपल्याला या इयरला नाही करायचं आहे तसं। आणि प्लेयर पण खूप पॉझिटिव्ह होते आणि खूप हे होते की आपल्याला हा मॅचमध्ये करायचं आहे, आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे आणि आपण करू हा मॅचमध्ये, आणि सगळ्यांना केलं पण तसं। मुंबईसारख्या टीमसोबत चांगला परफॉर्मन्स करताना कसं वाटते? आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये रणजी स्पर्धेमध्ये देशातली सर्वात प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भाचा संघ सातत्याने चांगला करत आहे। विदर्भ क्रिकेट कुठंतरी आता समोर वाढत आहे। विदर्भ क्रिकेट टीम सांगू तर मी 2016-17 पासून खूप चांगला क्रिकेट खेळत आहे, आणि कारण की 2दा आपण चॅम्पियन पण झालो आहे, आणि एकदा लास्ट इयर आपण फायनल पण हारलो आहे। तो पास्ट 6-7 वर्षा आपण खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे विदर्भ, आणि तेच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे पुढच्या सीझनमध्ये पण। आणि मुंबईच्या अगेन्स्ट स्कोअर करणं खूप महत्त्वाचं राहते, कारण की खूप काही लोक पण पाहते वर की मुंबईची टीम आणि खूप मोठी टीम राहते, आणि त्यामध्ये आणि सेमीफायनल गेम आणि कोणी रन करते या स्टेजमध्ये, तो खूप चांगला राहते इंडिव्हिज्युअलसाठी पण। पहिल्या इनिंगमध्ये 54, दुसऱ्या इनिंगमध्ये 151, त्यातल्या त्यात 5 विकेट जे आहे पडले होते, त्याच्यानंतर एक मोठी पार्टनरशिप तू खेळली। हो, पहिल्या इनिंगमध्ये 54 रन काढले मी, माझी चुकी करून मी आऊट झालो आहे, पण ठीक आहे। पण सेकंड इनिंगमध्ये खूप क्रुशल स्टेजवर माझी बॅटिंग आली, आणि मी आणि माझा कप्तान अक्षय वाडकर, आमचा हेच प्लॅन होता की आपल्याला फक्त खेळायचं आहे, जेवढं बॉल आपण खेळू, जेवढा समय आपण काढू तिथे, तेवढं आपल्यासाठी चांगलं, रन आले नाही आले चालेल, फक्त खेळायचं आहे आपल्याला। सिंगल डबल जसं वाटतं तसं खेळ, पण फक्त एक पार्टनरशिप करू, 10-20 करून समोर जाऊ, आणि पाहू मग लेटर ऑन कसं राहते। फायनल्ससाठी पुन्हा विदर्भाचे जे पाठीराखे आहे, जे विदर्भ टीमचे जे समर्थक आहे, पुन्हा एक 6वी सेंचुरी तुझ्याकडून अपेक्षित ठेवू शकतात? हो,
अपेक्षा ठेवा, पण मी पण पूर्ण कोशिश करीन आपला सेम जे मी केलं आहे पास्ट 9 मॅचमध्ये सेम मी कोशिश करीन की मी नेक्स्ट मॅचमध्ये पण करू. फायनल्समध्ये विदर्भ जिंकणार, पूर्ण ताकदपणाला लावणार सगळं टीम मिळून. पूर्ण टीम जसे 9 मॅच खेळली आहेत तेच आम्ही खेळू, 120% देऊ फायनलमध्ये आणि जिंकू विदर्भासाठी. तर विदर्भाचा संघ पुन्हा एकदा रणजी स्पर्धेच्या फायनल्समध्ये पोहोचलेला आहे. बलाढ्य मुंबईला पराभूत केला आहे. गेल्या वर्षीच्या फायनल्सचा एक कुठंतरी वचपा जो आहे तो विदर्भाने काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या यशामध्ये ज्या बॅट्समॅनचा सर्वाधिक आणि एक महत्त्वाचा वाटा होता, योगदान होता, तो यश राठोड सांगतोय की आम्ही फायनलसुद्धा जिंकून दाखवू. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.